लाल बावटा न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। कृषी पंपांच्या विजेची कपात आणि अश्वशक्तीच्या चुकीच्या नोंदीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। याच मुद्द्यावरून आज सिद्धनेरली येथे महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले। सध्या शेतीला पाण्याची नितांत गरज आहे, मात्र सिद्धनेरली परिसरात महावितरणच्या फीडरची दुरुस्ती व इतर कारणांमुळे तर कधी ओव्हरलोडिंगच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित केला जात आहे। याच त्रासाला कंटाळून आज कॉम्रेड शिवाजी मगदूम यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सिद्धनेरली महावितरणचे सहाय्यक अभियंता माननीय सागर कांबळे यांची भेट घेतली। यावेळी पिकांना सलग 12 तास वीज मिळावी, तांत्रिक बिघाडामुळे वीज गेल्यास तेवढाच वेळ वाढवून मिळावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अश्वशक्ती म्हणजेच HPच्या चुकीच्या नोंदी तातडीने दुरुस्त कराव्यात। राज्य सरकारने 7.5 HP पर्यंतच्या पंपांना मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे, मात्र अनेक शेतकऱ्यांच्या शेतात 3 किंवा 5 HPचे पंप असताना बिलावर मात्र 10 ते 12.5 HPची नोंद आहे। या तांत्रिक चुकीमुळे शेतकरी हक्काच्या मोफत वीज योजनेपासून वंचित राहत आहे, त्यामुळे ते तात्काळ दुरुस्त करावे अशीही मागणी करण्यात आली। यावेळी सहाय्यक अभियंता सागर कांबळे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत तांत्रिक चुका दुरुस्त करण्याचे आणि खंडित वीज पुरवठा वाढवून देण्याचे आश्वासन दिले आहे। यावेळी कॉम्रेड शिवाजी मगदूम, युवराज निकम, सुभाष मगदूम, सुरेश मगदूम, अरविंद पाटील, विकास पाटील, तानाजी पाटील, राजू निकम, संदीप पाटील, भाऊसो निकम, संभाजी लाड यांच्यासह सिद्धनेरली परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। महावितरणने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला। आज आम्ही सिद्धनेरली आणि परिसरातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं महावितरण कार्यालय सिद्धनेरली इथले अभियंता माननीय कांबळे साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत। शेतकऱ्यांना जी लाईट मिळते 8 तास, त्या लाईटमध्ये सुद्धा वेगवेगळ्या कारणासाठी बऱ्याच वेळा शेतीपंपाची लाईट बंद केली जाते आणि एकतर मे महिना सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी पाणी लाईट बंद होते त्यावेळी शेतीचं पाणी पुढे सरकत नाही आणि पिकं वाळण्याचा संभाव्य धोका तयार झालेला आहे। आणि म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की वेगवेगळ्या रिपेरीसाठी किंवा वेगवेगळ्या कारणासाठी ज्यावेळी लाईट बंद केली जाते ती लाईट आम्हाला वाढवून मिळाली पाहिजे। यासाठी मागच्या 2 वर्षापूर्वी एक आंदोलन झालं होतं। त्यावेळी तत्कालीन तहसीलदार माननीय रोकडे मॅडम यांच्या केबिनमध्ये एक कागलला बैठक झाली होती। त्या बैठकीला महावितरणचे सर्व अधिकारी उपस्थित होते आणि त्यावेळी निर्णय झाला होता, जर शेतकऱ्याला रोज 8 तास लाईट मिळत असेल तर 7 दिवसाची 56 तास लाईट होते आणि मग त्यामध्ये काय खोळंबा झाला तर तो 56 तास त्या आठवड्यामध्ये कधीही भरून द्यावा अशा पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी झाला होता। आणि त्या ठिकाणी ती लाईट त्यानंतर आम्हाला वेळोवेळी ज्यावेळी या ठिकाणी खोळंबा व्हायचा, रिपेरीसाठी बंद केलं जायचं, त्यावेळी ती लाईट आम्हाला महावितरणकडून आम्हाला वाढवून देण्यात येत होती। परंतु अलीकडच्या काळामध्ये तसा खोळंबासुद्धा कमी झालेला आहे, परंतु आत्ता मे महिना सुरू झाला आणि रिपेरीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतीला पाणी मिळत नाही आणि म्हणून जो खोळंबा झालेला आहे तो आम्हाला वाढवून मिळावा अशी विनंती आम्ही माननीय कांबळे साहेब यांच्याकडे केली आणि त्यांनी सांगितलं की मी वरती विचारून तुम्हाला ते वाढवून द्यायचे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। मी त्यांचंसुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि भविष्यात अशा जर रिपेरीसाठी किंवा वेगळ्या कारणासाठी ज्यावेळी लाईट बंद होईल ती आम्हाला शेतीपंपासाठी वाढवून द्यावी एवढी या ठिकाणी विनंती करतो। जर तसं नाही झालं तर शेतकऱ्यांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारासुद्धा या ठिकाणी देतो।